नमस्कार, मी लीना। आज आपण करतोय एक झटपट होणारी कांद्याची चटणी। करायला अतिशय सोपी आहे, पण तेवढीच मस्त लागते। तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता। बघूया कशी करायची ते। या कांद्याच्या चटणीसाठी काय काय साहित्य घेतलं ते सांगते। 2 कांदे घेतलेले आहेत चिरून, त्याच्यानंतर एक 4-5 लाल सुक्या मिरच्या आहेत, थोडीशी कोथिंबीर, थोडासा पुदिना आहे। पुदिन्याची ना अगदी कोवळी पानं आहेत, तुम्ही बघू शकता। मी घरी लावलेला पुदिना आहे, त्याची अगदी कोवळी पानं आहेत, त्यामुळे मी त्याचे कोवळे देठ पण घेतलेत। पण जर जून पानं असतील तर नुसती पानं घ्या, मग देठ घेऊ नका। त्याच्यानंतर आपलं नेहमीचं मीठ, लाल तिखट, 2 चमचे धणे आहे, हे आमचूर पावडर आहे आणि काळं मीठ। तर आता सगळ्यात आधी पॅनमध्ये मी या लाल सुक्या मिरच्या आणि हे धणे कोरडेच भाजून घेणार आहेत। धण्याचा छान सुवास आला की आपण गॅस बंद करणार आहोत। मस्त झालेत आपले धणे भाजून, मिरच्या पण भाजलेल्या आहेत। गॅस बंद केलाय मी, थोडा वेळ हे असंच ठेवते। तोपर्यंत आता इथे आपण मिक्सरमध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी घालून घेऊ। कांदा, त्याच्यानंतर पुदिना, कोथिंबीर, हे काळं मीठ, आमचूर पावडर। आमचूर पावडर असेल तर ती घाला, नाही घातली म्हणजे नसेल समजा तुमच्याकडे तर लिंबाचा रस घातला तरी चालेल। आपलं साधं रेग्युलर मीठ, लाल मिरची घेतलेली आहेच मी भाजून, पण हे आहे काश्मीरी तिखट, ते रंगासाठी थोडंसं घालते। आणि आता हे जरा काढून घेते मी। या मिरच्या घालते ज्या आपण आत्ता भाजून घेतलेल्या आहेत। मिरच्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि हे आत्ता भाजून घेतलेले धणे, आता हे सगळं मी मिक्सरमधनं काढून घेते, पाणी न घालता। पाण्याची गरज नाही आहे, कांदा आहे, पण तरी आपण बघू, अगदीच वाटलं तर थोडंसं पाणी घालायचं आहे, पण आत्ता तरी आधी मी पाणी घालणार नाही आहे। तयार झाली आहे आपली मस्त झटपट होणारी कांद्याची चटणी। नक्की ट्राय करा ही चटणी, आणि ही तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता। अगदी पोळी भाकरी भात आहेच, ब्रेड बरोबर खाऊ शकता, किंवा नॅचोज असतील त्याच्याबरोबर खाऊ शकता, पापडाबरोबर खाऊ शकता, कशाही बरोबर डिप म्हणून पण तुम्ही ही चटणी ट्राय करू शकता। नक्की ट्राय करा, आणि आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या। तोपर्यंत बाय।